किंवा म्हणजे आम्ही वेगळं असं नाही. आमच्या घरात दोघींच्या मध्ये एक गल्ली होती, पण आम्ही प्रत्येक गोष्टी म्हणजे मी नवीन आलेल्या खूप मारामाऱ्या होत्या. दिवसा असे मदर वगैरे तलवारी कोयते परत बाटल्या होते ट्यूबलाईट फेकायचे. मग आम्ही काय करायचो पटापटा मुलं गोळा करायचे ना आम्ही घरात येऊन बसायचो. तर माझ्या घरात मी एकटे असायचे ना ती सगळे खूप माणसं असायची मला बरं वाटायचं. मग मी माझ्या घराला टाळावर दोघांच्या घरात थांबायचे आणि आम्ही दरवाजाच्या पोटीतून करायचो तशी मारामारी करायची. म्हणजे खूप वाईट परिस्थितीतून आम्ही संती राहिलो. पण आम्हाला घराच्या या गल्लीच्या बाहेर जायचं काही माहितीच नव्हतं आम्हाला की कसं असतं बाहेर जग. आम्हाला फक्त आमचं घर आम्ही गावाहून आलेलो ना आम्हाला मुंबईचं काहीच माहीत नव्हतं. पण आम्ही ती दोघींची एकमेकीला साथ होती. पण जेव्हा मी कामाला लागले तेव्हा तुम्हाला बोलायची 200 रुपयासाठी तू देवरांना जाते माझं पोट म्हणजे मी बरोबर होते कोणाची 9 महिना घेऊन तू चालत जाते एवढा लांब कशाला 200 रुपयासाठी जीवाची हाल करते. पण तेव्हा घराची परिस्थिती अशी होती म्हणजे पैशाने नाही पण टेन्शन होतं घरात म्हणजे वातावरण घराचं भांडण वगैरे चांगलं नव्हतं. त्यामुळे असं वाटायचं बाहेर राहिलं तर बरं वाटतं म्हणजे त्या पगारासाठी नाही पण आम्हाला वाटायचं बाहेरचं जग कसं आहे आम्ही अनुभव म्हणून मी कामाला जायची. मग नंतर 91 मध्ये पुन्हा सीएचची भरती लागली निघाली तेव्हा आवळेशी तर तिला म्हटलं तर तू भरते का फॉर्म पण तिला बाहेर जाऊ देत नाही तिच्या मिस्टर कदाचित पाठवणार नाही आणि शंका. मग मी बोलले आवळेशी तर बोलल्याने तिला कामाला घेतलं आणि 91 मध्ये ती कामाला लागली. म्हणजे तेव्हापासून मग आम्हाला असं वाटलं की बाहेर काहीतरी आहे घराच्या बाहेर म्हणजे चांगलं जग आहे बाबा आम्ही वावरू शकतो राहू शकतो आमची स्वतःची ओळख करू शकतो. मग सीएचपी या नावाने आम्हाला जग ओळखायला लागलं आणि जगाची म्हणजे समाजाची सेवा करायचं काम म्हणजे भाग्य आम्हाला लागलं. कारण आम्ही दोघी पण घरात राहणाऱ्या बायको होतो. जेव्हा मला मागण्या वेळी कामाला मी कामाला जायची तर डोक्यावर पदर घेऊन जायची मला पेमेंट सिस्टम म्हणायचे हा काय पदर घ्यायची पण आम्हाला भीती वाटायची आणि कोणतरी बघेन इकडे तिकडे तिथे घरचे बघतील तेव्हा माझं घ्यायचं म्हणून आम्ही इतकं घाबरत काम करायचो. तेव्हा एवढी भीती होती ना कामाला जायला की घरात काम द्यायची पण त्या परिस्थितीत जागोजागी सगळी परिस्थिती सांभाळून त्या कामाला आली. म्हणजे ते माझ्यापेक्षा तिला खूप हे होती घरातच राहायचं होतं. मग तिला ते बाहेर पडणं खूप कठीण होतं तरी पण ती या परिस्थितीतून त्या कामाला लागली आणि प्रत्येक परिस्थितीचा सामना करून तिने असं हे नाव मिळवलं निवडून आरोग्य केंद्रात ती खूप चांगलं काम करणारी आहे. सीएचपी माझ्यापेक्षा पण प्रामाणिक सेवा त्याची आहे. रात्रंदिवस ती कधी म्हटलं ना तर ती शासनात काम करणार आणि खूप कष्ट पाहिजे जेवढं घरात कष्ट करून तेवढं ती बाहेर पण कष्ट करते आणि तिच्या कुटुंबाला पण तिने खूप प्रेम दिलं. कधी तिला नवरली नाही रागवली नाही मारवली नाही एवढी प्रेमळ आई पण ती आहे प्रेमळ सासू पण ती आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट तिच्यामध्ये आहे. तिच्याकडे बघून कुणी असं ती भागणारी आहे किंवा बोलणारी आहे म्हणजे ती कधी घरात पण भांडण नाही झाली तिच्यामुळे. म्हणजे इतकं सहनशीलपणा हा तिच्यामध्ये सहनशीलपणा नम्रपणा आणि प्रेमळपणा या गोष्टी तिच्यामध्ये आहेत आणि दुसरी कष्टाळूपणा. तिने खूप कष्ट केले आणि कुटुंबासाठी पण आणि आपल्या आरोग्य केंद्रामध्ये पण सगळ्याशी मिळून मिसळून राहिली. तिच्या पुढच्या आयुष्यासाठी मी